कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिल्लू अगं तसं नसते ती, अगं थांब की जरा, अगं लग्न काय अशी झटपट होते तुम्ही। हे बघ अर्जा, तुला आप्पीला किंवा आर्याला दोघीपैकी एकीला निवडावंच लागणार। अरे तू निर्णय घेत नाही त्यामुळे दोघींना बी त्रास होतोय र। बर बाई, हा विचारतो साहेबांनी। साहेब, अहो हायकमांड विचारतंय लग्नाची तारीख का अजून निघाली नाही म्हणून। पिल्लू मी करतो परत फोन, कामाला ठेवतो ना। हा बाय साहेब। अहो काय झालं, काय एवढं टेन्शन मध्ये? काय नाही, चालू राहतं किरकोळ काहीतरी। साहेब तुमच्या आयुष्यात आता किरकोळ काय राहिलंय का? सांगा ना काय झालं ते। चिंचुके फास आवडत चाललं रे हो। आज सकाळी कदम म्हणत होते की आर्या तुला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, आर्या किंवा दोघींपैकी एकीला निवडावंच लागेल। करेक्ट आहे ना साहेब। मग अहो आर्या मॅडमशी तुमचा साखरपुडा झालाय, मग काय मागं पुढं बघायचं, द्यायचा दणक्यात बार उडून। मग तुला मस्करी सुचते का चिंचुके? आर्याबरोबर कसं लग्न करू मी? काल आर्याबरोबर बाहेर गेलो होतो, अमोल माझ्याशी बोलला नाही, नाराज झाला होता। आर्या मॅडम बरोबर गेला म्हणून? तसं नाही, मला त्याला वेळ देता आला नाही ना। चिंचुके मला अमोलला नाराज नाही करायचं रे, आणि आर्याला पण इकडं त्रास होईल असं काय होऊन द्यायचं नाही। साहेब तुमचं कसं झालंय माहितीये का, म्हणजे गहू पण पाहिजेत आणि त्या गावाचे पैसे पण पाहिजेत। अहो असं कसं काय होईल सांगा बरं? म्हणजे अहो सोपं आहे बघा, तुम्हाला आहे ना अमोलला समजावायला लागेल। पण साहेब इतक्या लांब येऊन तुम्हाला पाठमोर फिरता येणार नाही बरं। चुके अरे पण अहो पण काय, अहो आर्या मॅडमला दुसरं कुणाचाही विचार करता आला असता, त्यांनी दुसरं कुणालाही निवडलं असतं, पण त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला निवडलं। अहो साहेब त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं पणाला लावलंय, ती फक्त तुमच्यासाठी, आणि तुम्ही अजून 2 डिग्रीवरचा विचार करताय। अहो साहेब असं करून तुम्ही त्यांचा विश्वास तोडताय। चिंचुके काय करू मी, काय निर्णय घेऊ ना, मला तेच कळालं। साहेब एवढा विचार करून नाही चालणार। तुम्हाला माहिती आहे अपर्णा मॅडम बरोबर जाऊन तुम्हाला त्रास आणि त्रासच होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही तेच 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 करताय। साहेब वयानं मोठं आहे म्हणून सांगतो, माझं सांगणं काम आहे, बाकी निर्णय तुमचा आहे। येतो मी। या नियतीला माझ्याकडून नेमकं काय पाहिजे ना तेच कळत नाही। मला जर आप्पी बरोबर नाही राहायचं तर तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय मी का नाही घेऊ शकत? कदम म्हणले ते बरोबर आहे, या गोष्टीत मला कोणच मदत नाही करू शकत। माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।